नमस्कार सगळ्यांना, मी छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत छान असे गटागट। आणि आपण तर बोराचे पण गटागट बनवतो, चिंचेचे बनवतो आणि आवड्याचे सुद्धा। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आवड्याचे गटागट कसे बनवतात। तर भरपूर लोकांचं असं होते की कधी कधी ते पातळ होतं, ते घट्ट व्हायला खूप त्रास होतो, कधी कधी गुळ जास्त होतो तर कधी कधी गुळ कमी होतं, त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम येते। तर तुम्हाला मी छान व्यवस्थित मेजरमेंटनी तुम्हाला सांगणार आहे। तरी इथे घेतलेली आहे मी जवळपास 7 ते 8 आवडे छान स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यामध्ये त्याला उकळायला ठेवून दिले। तर इकडे छान आता माझ्या आवडे उकळत आहे, तोपर्यंत आपण गूळ किसून घेऊया। इकडे मी गूळ पण किसलेला आहे ऑलरेडी। तर आपले आवडे एकदम छान शिजलेले आहे। मी तुम्हाला दाखवते शिजलेले कसे ओळखायचे। भरपूर बायांना आणि ताईंना सगळ्यांना माहीतच असते, पण मी जे नवीन शिके आहे किंवा ज्यांना बिगिनर्स जे आहे त्यांना मी सांगत आहे की कसे समजतात। ज्या पाकळ्या मोकळ्या होतात ना तेव्हा समजून जायचं आपले आवडे एकदम शिजलेले आहे। बघू शकता तुम्ही सहज अलगद निघत आहे। तर छान मी एका प्लेटमध्ये काढून थंड केलं, त्याच्यानंतर मी आता त्यातली बी काढून घेत आहे आणि अशा मी छान पाकळ्या मोकळ्या करत आहे। तर या पाकळ्या छान आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायच्या आहे आणि सगळ्या मी अशाच करून काढून घेणार आहे आणि छान त्याचा पेस्ट बनवून घेणार आहे। बारीक करताना एवढं लक्षात ठेवा की एकदम फाईन पेस्ट झाला पाहिजे। तर इथे मी सगळ्या काढलेल्या आहे कड्या आणि छान मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक पण केलेल्या आहे। तुम्ही बघू शकता पेस्ट एकदम नॉर्मली छान झाला आहे। इथे एक टिप्स लक्षात ठेवा की जेव्हाही आवडे पाण्यातून बाहेर काढतात तर छान त्याला कपड्याने पुसा। ही थोडीशी स्टेप मी स्किप केली होती, माझ्या लक्षात नाही आलं ते, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की छान पुसून घ्या, म्हणजे त्याला पाणी राहणार नाही, तुमचं मिश्रण जास्त पातळ आणि चिकट होणार नाही, छान असं घट्ट होईल। तर इथे मी छान पेस्ट एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे। जेवढा पेस्ट आपला वाटीमध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडासा 1.5 पट, म्हणजे 1 वाटी पेस्ट आहे तर 1 वाटी गूळ किसलेला आणि अर्धी वाटी गूळ, म्हणजे 1.5 वाटी गूळ, एका वाटी पेस्टला 1.5 वाटी गूळ आपल्याला इथे टाकायचा आहे। परफेक्ट प्रमाण तुमचं याच्यामध्ये मिळून जातं, कुठलंही काहीही तुमची मिस्टेक इथे होणार नाही। तर याच्यामुळे मी आता छान गूळ टाकला आहे, एकत्र केलेला आहे आणि कमी गॅसवर मी जे ते आहे छान असं मी त्याचं हे मेल्ट केलेलं आहे गूळ आणि हे, आणि त्याचं मिश्रण आता तुम्ही बघू शकता पातळ झालेलं आहे। सुरुवातीला जेव्हा गूळ मेल्ट होतो तेव्हा ते मिश्रण पातळ होतं, नंतर थोडं ते घट्ट व्हायला सुरुवात होते। तर इथं तुम्ही बघू शकता छान उकळत आहे आणि बऱ्यापैकी थोडंफार आता ते घट्ट होत येत आहे। तर ते व्हायला थोडा उशीर लागतो, तुम्ही घाई करू नका। कुकिंगमध्ये सगळ्यात मोठा हे म्हटलं तर पेशन्स शिवाय कुकिंग व्यवस्थित होत नाही। गडबडीनं कुठली पण गोष्ट करायला जाल तर ते बिघडणारच, त्याच्यामुळे एकदम पेशन्सनी कुठली पण गोष्ट घ्या। तुम्ही बघू शकता मी थोडं करून जवळपास मला अर्धा तास लागला हे सगळं घट्ट येण्यासाठी। बघू शकता तुम्ही छान असा गोळा मळत आहे, गोळा येत आहे, तो घट्ट होत आहे। तर या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे, म्हणजे आणखी थोडं घट्ट करायचं आहे आणि मग गॅस बंद करून द्यायचा आहे। तर ते थंड झाल्यानंतर एकदम छान असा त्याचा गोळा वळेल। तर या स्टेजला आता मी गॅस बंद करणार आहे आणि थंड होऊ देणार आहे। तर इथे गॅस बंद केला, थंड होऊ दिलं, तर तुम्ही बघू शकता एकदम असा पेस्ट झालेला आहे, तो घट्ट असा बघू शकता तुम्ही, छान अशी गोळी वळण्याला तो पेस्ट झालेला आहे। तर याच्यामध्ये आता मी टाकलेली आहे थोडीशी पिठी साखर टाकली म्हणजे ते आपल्या हाताला पण चिकटणार नाही आणि व्यवस्थित त्याचा गोळा मळला जाईल, म्हणजे ते गटागट जे आहे ते व्यवस्थित आपल्याला गोल आकाराचे पण येणार आणि छान असं मऊसूत पण होणार। तर इथे मी थोडीशी पिठी साखर टाकत जाते आणि थोडंसं जसं आपण पोळीला कसं पीठ घेऊन आपण मळतो त्याप्रमाणे आपल्याला ते घ्यायचं आहे। आणि या स्टेजवर तुम्हाला एक लक्षात ठेवा, जर थोडंसं मिश्रण पातळ झालं असेल ना, घट्ट व्हायला वेळ लागत असेल तर थोडं आणखी घट्ट करा, त्यानंतर पिठी साखर टाका। थंड झाल्यावर पिठी साखर टाका, गरम याच्यात टाकू नका, मेल्ट होईल आणखी ती पातळ होईल। तर त्याच्यामुळे अशा प्रकारची तुम्ही स्टेप करा, म्हणजे तुमचे छान असे गटागट तयार होईल। तिथे तुम्ही बघू शकता गोल असे गरगरीत केल्यानंतर त्याला थोडंसं पिठी साखरेमध्ये डीप करायचं, म्हणजे असं फिरवून घ्यायचं आणि छान ते कोरडं करायला आपल्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं। या प्रकारे मी सगळे गटागट तयार करून घेणार आहे। अशाच प्रकारचे गटागट तयार करून घ्यायचे आहे। तर जवळपास 7 ते 8 याचे मी सांगते ना तुम्हाला
जवळपास ते 100 बाउल झालेले आहे. छोटे 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 मी बनवले. तर इथे मस्त असं मी थोडंसं सेट करायला फ्रीजमध्ये ठेवले होते आणि मस्त छान असे आता एकदम रेडी झालेले आहे. गटागट एकदम तयार आहे. खाण्यासाठी, केसांसाठी उपयुक्त असतं, चेहऱ्याच्या स्किनसाठी उपयुक्त असतं. नक्की तुम्ही या प्रकारचे बनवून ठेवा आणि वर्षभर खा, म्हणजे तुम्हाला दुसरा विटॅमिन सी घेण्याची गरज पडणार नाही हेच जर खाल्लं तरी. तर चला लवकर सबस्क्राईब करा.